नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण तिसरा चॅप्टर पाहतोय इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. त्याच्यामधला 3.11 हा पॉइंट पाहतोय आपण, सेक्स डिटर्मिनेशन. आता सेक्स डिटर्मिनेशन म्हणजे काय हे आपल्याला पाहायचं आहे. द टर्म सेक्स रेफर्स द सेक्शुअल फिनोटाइप ऑफ ऑर्गॅनिझम. म्हणजे सेक्स टर्म आपण पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं पहा, तर सेक्शुअल फिनोटाइप ऑफ ऑर्गॅनिझम, दॅट मीन्स द ऑर्गॅनिझम मे बी मेल ऑर फिमेल. मग सेक्स डिटर्मिनेशन म्हणजे काय? द मेकॅनिझम बाय विच सेक्स इज इस्टॅब्लिश्ड इज कॉल्ड ॲज सेक्स डिटर्मिनेशन. द मेकॅनिझम बाय विच द सेक्स इज इस्टॅब्लिश्ड is called as sex determination. In some organism, male and female sex organs are present in same organism. काही ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन्स एकाच ऑर्गॅनिझम मध्ये पाहायला मिळतात. Such a type of organism are called as bisexual or hermaphrodite or मोनोशियस ऑर्गॅनिझम. म्हणजे काही ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला, म्हणजे त्याच ऑर्गॅनिझम मध्ये काय होतं, मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन एकाच ऑर्गॅनिझम मध्ये पाहायला मिळतात. त्याला काय म्हणतात? बायसेक्शुअल किंवा हर्मॅफ्रोडाइट किंवा मोनोशियस ऑर्गॅनिझम. व्हाईल इन सम ऑर्गॅनिझम द सेक्स ऑर्गन्स आर सेपरेट. परंतु काही ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला सेक्स ऑर्गन्स हे वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये पाहायला मिळतात. त्याला काय म्हणायचं? युनिसेक्शुअल ऑर डायोशियस ऑर्गॅनिझम. युनिसेक्शुअल ऑर डायोशियस ऑर्गॅनिझम. फॉर एक्झाम्पल इन ह्युमन मध्ये मेल पॅरेंट किंवा मेल वेगळा असतो, फिमेल वेगळा असतो. म्हणजेच काय, मेलमध्ये मेल सेक्स ऑर्गन असणार आहेत, फिमेलमध्ये फिमेल सेक्स ऑर्गन्स असणार आहेत. म्हणजेच सेक्स ऑर्गन्स आर सेपरेट, कॉल्ड ॲज युनिसेक्शुअल ऑर डायोशियस. आणि जर एकाच ऑर्गॅनिझम मध्ये मेल फिमेल सेक्स ऑर्गन असतील तर त्याला काय म्हणायचं? बायसेक्शुअल किंवा हर्मॅफ्रोडाइट किंवा मोनोशियस ऑर्गॅनिझम. आता याच्यामध्ये आपल्याला सेक्स डिटर्मिनेशनचे 3 प्रकार त्यांनी दिलेले आहेत. तर सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बीइंग, त्याच्यानंतर सेक्स डिटर्मिनेशन इन हनीबीज अँड सेक्स डिटर्मिनेशन इन बर्ड्स. असे 3 प्रकार आपल्याला शिकायचे आहेत. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला काय पहा, सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बीइंग. आता ह्युमन बीइंग मध्ये सेक्स डिटर्मिनेशन किंवा त्याचा मेकॅनिझम कसा आहे हे आपल्याला पाहायचं आहे. इन ह्युमन बीइंग द सेक्स डिटर्मिनेशन इज XXXY टाईप. ह्युमन बीइंग मध्ये सेक्स डिटर्मिनेशनचा जो टाईप आहे त्याला काय म्हणायचं? XXXY टाईप. आता XX म्हणजे काय? फिमेलचे सेक्स ऑर्गन आहेत आणि XY म्हणजे काय? मेलचे सेक्स ऑर्गन आहेत. म्हणजे अशा प्रकारचा सेक्स डिटर्मिनेशनचा टाईप ह्युमन बीइंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. यू नो दॅट द सोमॅटिक सेल ऑफ ह्युमन इज कंटेन द 46 क्रोमोसोम. सोमॅटिक सेल म्हणजेच बॉडी सेल्स म्हणतो, की ज्या कशा असतात? डिप्लॉइड असतात. डिप्लॉइड म्हणजे 2n ने आपण दाखवतो. आणि आपल्याला माहिती आहे डिप्लॉइड सेलमध्ये किती क्रोमोसोम्स आहेत आपल्यामध्ये? तर 46 क्रोमोसोम्स और 23 पेअर्स किंवा 23 जोड्या आहेत क्रोमोसोमच्या. आउट ऑफ दिस 23 पेअर्स 22 पेअर्स आर ॲटोसोम्स. त्याच्यातल्या 23 मधल्या 22 जोड्या क्रोमोसोमच्या ज्या आहेत त्यांना काय म्हणायचं? ॲटोसोम्स. दॅट इज 22 ॲटोसोमल पेअर्स अँड 1 पेअर इज सेक्स क्रोमोसोम. आणि एक जोडी जी असते ती कशाची आहे? सेक्स क्रोमोसोमची आहे. ठीक आहे, हे आपल्यामध्ये असणारे क्रोमोसोम्स. त्याच्यानंतर ह्युमन फिमेल इज होमोमॉर्फिक. ह्युमन फिमेल जी आहे तिला काय म्हणतात? होमोमॉर्फिक किंवा इट कंटेन द सेम टाइप ऑफ X क्रोमोसोम, सो इट इज कॉल्ड ॲज होमोमॉर्फिक. होमो मीन्स सिमिलर. आपल्याला माहिती आहे ह्युमन फिमेलमध्ये काय असतात? 2 X क्रोमोसोम्स असतात. मग हे सारखेच आहेत म्हणून होमोमॉर्फिक. व्हाईल
male is called as heteromorphic. That is, male contain X and Y सेक्स क्रोमोसोम. म्हणजे हे वेगवेगळे क्रोमोसोम, एक्स आणि वाय हे वेगवेगळे आहेत. हेटेरो मीन्स डिफरंट. म्हणजे सेक्स क्रोमोसोम वेगळे आहेत मेलमध्ये, एक आहे एक्स आणि दुसरा वाय, म्हणून त्याला काय म्हणायचं, हेटेरोमॉर्फिक. देअरफॉर द जीनोटाइप ऑफ मेल, द जीनोटाइप ऑफ फीमेल वी कॅन राईट लाईक दिस: 44 ऑटोसोम्स प्लस XX सेक्स क्रोमोसोम. मग फिमेल जर असेल तर तिच्यामध्ये आपण जीनोटाइप कसा लिहू शकतो, तर 44 ऑटोसोम्स आहेत प्लस XX सेक्स क्रोमोसोम, म्हणजे हे 44, हा 45 आणि 46, म्हणजे अशा प्रकारे फिमेलचा जीनोटाइप आपण लिहू शकतो. मेलचा जीनोटाइप कसा लिहितात पहा: 44 ऑटोसोम्स प्लस XY सेक्स क्रोमोसोम. दिस इज द जीनोटाइप ऑफ फिमेल अँड मेल. लॅटर ऑन ऍक्च्युअल मेकॅनिझम इन ह्युमन बीइंग. तर ह्युमन बीइंग मध्ये ऍक्च्युअली सेक्स डिटर्मिनेशन कसं होतं हे आपल्याला पाहायचंय. तर इथं काय लिहिलंय पहा: मेल जर्म सेल्स इन टेस्टिस. म्हणजे काय, इन मेल ड्युरिंग फर्टिलायझेशन और ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन, मेलमध्ये आपल्याला माहिती आहे गॅमेट्स तयार होतात. कुठले गॅमेट्स तयार होतात, तर स्पर्म्स. आणि स्पर्म्स कुठं असणार आहेत, तर टेस्टिसमध्ये, माहिती आहे आपल्याला. म्हणजेच जर्म सेल, रिप्रोडक्टिव्ह सेल्स, मेलमध्ये रिप्रोडक्टिव्ह सेल्स कुठले आहेत, तर इथं रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कुठला आहे, तर टेस्टिस आहे. मग जर्म सेल्स इन टेस्टिस अंडरगोज स्पर्मॅटोजेनेसिस. मेलमध्ये काय होतं फर्टिलायझेशनच्या वेळेस, ज्या टेस्टिसमध्ये असणाऱ्या ज्या जर्म सेल्स आहेत विच आर डिप्लॉयड इन नेचर, या जर्म सेल्स कशा असतात, डिप्लॉयड असतात. अंडरगोज स्पर्मॅटोजेनेसिस टू फॉर्म्स हॅप्लॉइड स्पर्म्स. आणि काय तयार होतं, स्पर्म्स तयार होतात बाय द प्रोसेस ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस. म्हणजेच इथं काय होणार आहे, मिओसिस होतं पहा. म्हणजेच इथं 2N आहे आणि इथं आपण स्पर्म्स कसे लिहिलेले आहेत, N. म्हणजेच इथं काय होतं, मिओसिस होतं. म्हणजे मिओसिस प्रकारचं सेल डिव्हिजन होतं आणि काय होतात, हॅप्लॉइड स्पर्म्स तयार होतात. इन मेल देर आर 2 टाईप ऑफ स्पर्म्स. मेलमध्ये 2 प्रकारचे स्पर्म्स तयार होतात. दॅट इज दे कंटेन द 22 ऑटोसोम प्लस X टाईप ऑफ स्पर्म. म्हणजे या प्रकारचा एक स्पर्म तयार होतो. म्हणजे या प्रकारातले काही स्पर्म्स तयार होतात की ज्याच्यामध्ये काय असतं, 22 ऑटोसोम्स प्लस X क्रोमोसोम. तर लक्षात येतं हे 22 कुठून आलं, तर हे डिप्लॉयड आहे. मेल कसा असणार आहे, किंवा टेस्टिसमध्ये असणाऱ्या ज्या जर्म सेल्स कशा आहेत, डिप्लॉयड आहेत. त्याच्यामध्ये हॅप्लॉइड म्हणजेच काय, 44च्या बरोबर. तिथं 2Nच्या हाफ काय, N. म्हणजेच काय, 44च्या बरोबर निम्म 22 ऑटोसोम्स येणार आहे. आणि याच्यातला एक X क्रोमोसोम एका गॅमेटमध्ये जाईल आणि हा Y क्रोमोसोम जो आहे तो दुसऱ्या गॅमेटमध्ये जाईल. म्हणजेच काय, अशा प्रकारचे 2 प्रकारचे स्पर्म्स काय होतात, मेलमध्ये आपल्याला तयार झालेले पाहायला मिळतात. म्हणजेच आपण इथे लिहिले पहा: 2 टाईप ऑफ स्पर्म्स विच आर हॅप्लॉइड इन नेचर, दॅट इज 22 ऑटोसोम्स प्लस X क्रोमोसोम अँड 22 ऑटोसोम प्लस Y सेक्स क्रोमोसोम, दॅट इज 50% ऑफ इच. सो दे आर कॉल्ड ॲज हेटेरोगॅमेटिक. म्हणून आपण मेलला काय म्हणू शकतो, हेटेरोगॅमेटिक असं म्हणू शकतो. हेटेरो म्हणजे काय, डिफरंट. म्हणजे डिफरंट प्रकारचे गॅमेट्स मेल तयार करतो, म्हणून त्याला काय म्हणायचं, हेटेरोगॅमेटिक. ठीक आहे. तसंच फिमेल पहा, फिमेल ऑल्सो हॅव्हिंग डिप्लॉयड जर्म सेल्स ऑफ ओव्हरी. फिमेल म्हटलं की तिच्यामध्ये काय असणार आहे, ओव्हरी. आणि ओव्हरीच्या जर्म सेल्स कशा असतात, डिप्लॉयड असतात. दिस जर्म सेल्स ऑफ ओव्हरी अंडरगोज oogenesis टू फॉर्म 1 टाईप ऑफ एग्स. म्हणजे इथं परत काय होणार आहे, मिओसिस होतं. म्हणजे या जर्म सेल ज्या आहेत ओव्हरीच्या त्याच्यामध्ये काय होतं, मिओसिस प्रकारचं सेल डिव्हिजन होतं. आणि काय होतं, एग्स तयार होतात. आणि ते एग्स कसे असतात, हॅप्लॉइड इन नेचर. एग्स कशा असणार आहेत, हॅप्लॉइड इन नेचर. अँड दे आर ओनली 1 टाईप.
म्हणजे एकाच प्रकारचे सगळे एग्स तयार होतात विच कंटेन 22 ॲटोसोम्स प्लस एक्स क्रोमोसोम. कारण फिमेल म्हटलं की आपल्याला माहिती आहे पहा एक्स एक्स सेक्स क्रोमोसोम आहे. म्हणजे अशाच प्रकारचे जेवढे एग्स तयार होणार आहेत त्याच्यामध्ये हाच काय असणार आहे, त्याचा जिनोटाईप असणार आहे गॅमेटचा, म्हणजे 22 ॲटोसोम प्लस एक्स क्रोमोसोम. हे सगळे एकाच सारखे एग्स तयार होतात म्हणून तिला काय म्हणायचं, होमो म्हणजे सिमिलर, सारखेच सिमिलर गॅमेट्स तयार होतात म्हणून त्याला काय म्हणायचं, होमो गॅमेटिक. आता हे आपण पाहिलं एग्स आणि स्पर्म्स. ठीक आहे. तर ऍक्च्युअल पॅटर्न काय असतो पहा, व्हेन युअर marriage between the male and female, that means parents, हे parents, male parent, female parent, you know that the male parent having the genotype that is XY sex chromosome. आता इथे आपण 22 ॲटोसोम्स दाखवू शकतो, 44 ॲटोसोम्स दाखवू शकतो, परंतु त्याची काही गरज नाही. आपण फक्त सेक्स क्रोमोसोम, आपल्याला सेक्स कसं डिटरमाइन केलं जातं हे पाहायचंय, त्याच्यामुळे फक्त सेक्स क्रोमोसोम आपण इथे घेतलेलं आहे. आता मेल म्हटलं की त्याच्यामध्ये सेक्स क्रोमोसोम कुठले आहेत, XY. फिमेल म्हटलं की कुठले असणार आहेत, सेक्स क्रोमोसोम XX. ठीक आहे. मग त्याचे गॅमेट्स काढणार आपण. तर गॅमेट्समध्ये काय होतं पहा, हा एक्स क्रोमोसोम जो एका गॅमेटमध्ये जाईल, वाय क्रोमोसोम एका गॅमेटमध्ये जाईल. तसंच फिमेलचं पण आहे. मग हे आपण गॅमेट्स काय करतो, ॲज युज्युअल चेकर बोर्डमध्ये टाकलेलं आहे. आणि चेकर बोर्डमध्ये टाकल्यानंतर आपल्याला हे पॉसिबल ऑफस्प्रिंग्स मिळालेले आहेत. म्हणजे काय पहा, when the sperm contain X type of chromosome, if the sperm contain X type of sex chromosome, when it fertilize the egg, it will produces female child. जेव्हा स्पर्म मध्ये X प्रकारचा सेक्स क्रोमोसोम येईल आणि अशा असलेला स्पर्म ज्यावेळेस एक्स क्रोमोसोम फिमेलच्या एक्स क्रोमोसोमशी ज्यावेळेस फर्टिलाइज करेल त्यावेळेस काय होणार आहे, फिमेल चाइल्ड तयार होणार आहे. अँड दॅट मीन्स डिप्लॉइड फिमेल इथे आपल्याला तयार झालेली पाहायला मिळते. इफ स्पर्म विथ वाय क्रोमोसोम, इफ स्पर्म विथ, जर त्या स्पर्म मध्ये काय असणार आहे, वाय सेक्स क्रोमोसोम असेल त्यावेळेस, व्हेन और इफ द स्पर्म contain Y sex chromosome and it fertilizes with X chromosome of a female, then it will produces male child. म्हणजे मेल मध्ये असणारे जे काही स्पर्म आहे आणि त्याच्यामध्ये जर Y सेक्स क्रोमोसोम आला आणि त्यांनी जर फिमेल एक्स फर्टिलाइज केले तर काय होणार आहे, मेल चाइल्ड तयार होतात. म्हणजेच याच्यावरून आपल्याला लक्षात काय येतं पहा, द सेक्स ऑफ चाइल्ड डिपेंड्स अपॉन, म्हणजेच हे जे चाइल्ड तयार झालेले आहेत, हे जे ऑफस्प्रिंग तयार झालेले आहेत, हे कशावरून तयार झालेले आहेत, किंवा हे जो सेक्स आपण ठरवलेला आहे याला काय म्हणायचं, फिमेल, याला काय म्हणतोय आपण, मेल. म्हणजे हा जो सेक्स ठरवलेला आहे आपण, तो कशावरून ठरवलेला आहे, चाइल्डचा सेक्स. तर काय पहा, सेक्स ऑफ चाइल्ड डिपेंड्स अपॉन विच टाईप ऑफ स्पर्म फर्टिलायझेस एग. कुठल्या प्रकारचा स्पर्म, म्हणजे इथे एक्स टाईपचा स्पर्म आहे, याच्यामध्ये काय वाय टाईपचा स्पर्म आहे. म्हणजे कुठल्या प्रकारचा स्पर्म या एगशी फर्टिलाइज होतो त्याच्यावरून सेक्स ऑफ द चाइल्ड डिटरमाइन केलं जातं. म्हणजे सेक्स ऑफ चाइल्ड डिपेंड्स अपॉन which type of the sperm fertilizes egg. Hence, father is responsible for determination of sex of child, not the mother. म्हणजेच याच्यावरून तुमच्या लक्षात आलं का, मेल चाइल्ड होणार आहे की फिमेल चाइल्ड होणार आहे, म्हणजे मुलगा होईल का मुलगी होईल, हे कोणावरती अवलंबून असतं, तर फादरवरती असतं, नॉट ऑन द मदर. म्हणजे मुलगा होणार आहे की मुलगी होणार आहे हे फादरवरती अवलंबून आहे. कारण फादरमध्ये काय असणार आहे, दोन वेगवेगळ्या प्रकारचे स्पर्म्स आहेत, एक एक्स प्रकारचा आहे, दुसरा वाय प्रकारचा स्पर्म आहे. जर एक्स प्रकारचा स्पर्म एकशी फर्टिलाइज झाला तर ऑब्विसली काय होणार आहे, फिमेल चाइल्ड तयार होईल. आणि वाय टाईपचे स्पर्म जर एकशी
जर फर्टिलाइज झाले तर काय होणार आहे, मेल चाइल्ड तयार होणार आहे. म्हणजे फादरमध्ये वेगवेगळे स्पर्म्स असल्यामुळं तो काय करेल, चाइल्डचा सेक्स डिटरमाइन करेल, नॉट द मदर. आता याच्यावरती तुमच्या पुस्तकामध्ये एक प्रश्न आहे पहा. फादर इज रिस्पॉन्सिबल फॉर डिटर्मिनेशन ऑफ चाइल्ड नॉट द मदर, जस्टिफाय, असा प्रश्न तुमच्या एक्झरसाइज मध्ये आहे. तर त्याचं उत्तर हे वर आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे. पुढचा आता हे काय पाहिलं आपण, सेक्स डिटर्मिनेशन इन कशामध्ये पाहिलं, ह्युमन बीइंग. त्याच पद्धतीने आपल्याला पुढचं एक सेक्स डिटर्मिनेशन अभ्यासायचं आहे. सेक्स डिटर्मिनेशन इन बर्ड्स. सेक्स डिटर्मिनेशन इन बर्ड्स. बर्ड्समध्ये सेक्स डिटर्मिनेशन कुठल्या टाईपचं असतं तर ZW ZZ टाईप. हे लक्षात ठेवायचंय पहा. बर्ड्समध्ये कुठल्या प्रकारचं आहे सेक्स डिटर्मिनेशन, ZW ZZ टाईप. म्हणजे तुमच्या लक्षात येते का, फिमेल हॅव्हिंग ZW सेक्स क्रोमोसोम. फिमेलमध्ये काय आहेत, फिमेलमध्ये काय आहेत, ZW सेक्स क्रोमोसोम आहेत. आणि मेलमध्ये काय आहेत, मेलमध्ये ZZ सेक्स क्रोमोसोम आहेत. ठीक आहे. इथे काय लिहिलंय पहा, फिमेल इज हेटेरोगॅमेटिक. आता फिमेलला हेटेरोगॅमेटिक का म्हटलेलं आहे, कारण फिमेलमध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारचे सेक्स क्रोमोसोम्स आहेत. एक आहे Z आणि दुसरा आहे W. हेटेरो मीन्स डिफरंट, म्हणजे दोन वेगवेगळ्या प्रकारचे आहेत म्हणून हेटेरो. आणि मग फिमेल काय करते, दोन वेगवेगळ्या प्रकारचे गॅमेट्स तयार करते, म्हणजे 2 टाइप्स ऑफ गॅमेट्स. सो इट इज कॉल्ड ॲज हेटेरोगॅमेटिक. 50% एग्ज कॅरीज Z क्रोमोसोम. तर त्याच्यामध्ये 50% एग्जमध्ये काय जातो, Z क्रोमोसोम जातो. आणि 50% एग्जमध्ये काय जातो, W क्रोमोसोम जाणार आहे. म्हणजे दोन वेगवेगळ्या प्रकारचे एग्ज तयार होतात म्हणून इट इज हेटेरोगॅमेटिक. व्हाईल मेल इज होमोगॅमेटिक. मेलमध्ये सारख्याच प्रकारचे सेक्स क्रोमोसोम्स आहेत, म्हणजे ZZ, म्हणून त्याला काय म्हणायचं, होमो. आणि एकाच प्रकारचे गॅमेट्स तयार करणारे 1 टाइप ऑफ स्पर्म्स विल कंटेन द Z क्रोमोसोम्स. म्हणजे सगळ्या स्पर्ममध्ये आपल्याला काय आढळणार आहे, Z क्रोमोसोम आढळणार आहे, म्हणून इट इज होमोगॅमेटिक. Thus, the sex of individual depends upon which type of egg fertilized by sperms. मग या बर्डमध्ये सेक्स कोण डिटरमाइन करतं, तर ऑब्वियसली फिमेल. कारण फिमेलमध्ये काय आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे सेक्स क्रोमोसोम आहेत. म्हणजेच बर्ड, मेल बर्ड तयार होईल का फिमेल बर्ड तयार होईल हे कोण ठरवणार आहे, तर फिमेल ठरवते. कारण त्याच्यामध्ये वेगवेगळे सेक्स क्रोमोसोम आहेत, Z आणि W. म्हणून म्हटले पा, डिपेंड्स अपॉन सेक्स ऑफ इंडिव्हिज्युअल डिपेंड्स अपॉन विच टाईप ऑफ एग, कुठल्या प्रकारचं एग स्पर्मशी फर्टिलाइज किंवा स्पर्मशी फ्यूज होतंय किंवा फर्टिलाइज केलं जाते स्पर्मकडून, त्याच्यावरून सेक्स ठरवला जाणार आहे. आता याच्यामध्ये पहा, पॅरेंट्स, हा मेल बर्ड आहे, ही कोण आहे, फिमेल बर्ड आहे. मेल बर्डमध्ये अर्थातच जिनोटाईप म्हणजे कुठले क्रोमोसोम्स आहेत, ZZ क्रोमोसोम आहे. आणि फिमेलमध्ये काय आहे, ZW क्रोमोसोम आहे. फिमेलमध्ये काय, ZW सेक्स क्रोमोसोम आहे. आज युजल आपण काय केले, याचे गॅमेट्स काढले, ZZ. फिमेलमध्ये काय येणार आहेत, Z आणि W हे गॅमेट्स. हे गॅमेट्स आपण काय करतो, चेकर्ड बोर्डमध्ये टाकलेले आहेत. तर चेकर्ड बोर्डमध्ये टाकल्यानंतर हे काय आहेत, मेल गॅमेट्स, फिमेल गॅमेट्स. याच्यामध्ये आपण ऑफस्प्रिंग्स काढलेले आहेत पहा. आता याच्यामध्ये आपल्याला काय दिसते, 50% मेल, दॅट इज 50% हे मेल्स आहेत आणि 50% फिमेल बर्ड्स आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच याच्यामध्ये एवढं लक्षात ठेवायचं, सेक्स डिटर्मिनेशन इन बर्ड इट इज ZW ZZ टाईप. हे लक्षात ठेवलं की तुम्हाला हे बाकीचं सगळं लक्षात राहील. फक्त एवढं लक्षात ठेवा, फिमेलमध्ये ZW सेक्स क्रोमोसोम आहे आणि मेलमध्ये काय आहे, ZZ सेक्स क्रोमोसोम आहे. एवढं लक्षात ठेवलं की तुम्हाला हे बाकीचं लिहिता येईल. त्याच्यानंतर पुढचा सेक्स डिटर्मिनेशन आहे
सेक्स डिटर्मिनेशन इन हनी बीज. हनी बीज माहित आहेत आपल्याला, मधमाशा म्हणतो आपण. तर त्याच्यामध्ये सेक्स डिटर्मिनेशन कुठल्या प्रकारचं आहे ते आपल्याला पाहायचं आहे. आता याच्यामध्ये काय पहा, सेक्स डिटर्मिनेशन इन हनी बीज इज हॅप्लोडिप्लॉइड टाईप. हॅप्लोडिप्लॉइड टाईप. तर हॅप्लो म्हणजे हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड माहिती आहे तुम्हाला. हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड टाईपचा सेक्स डिटर्मिनेशन आपल्याला हनी बी मध्ये पाहायला मिळतं. म्हणजेच काय, दॅट इज सेक्स ऑफ इंडिव्हिज्युअल इज डिटरमाइंड बाय नंबर ऑफ सेट्स ऑफ क्रोमोसोम्स रिसिव्ड बाय दॅट ऑर्गॅनिझम. म्हणजे काय, सेक्स ऑफ इंडिव्हिज्युअल इज डिटरमाइंड बाय नंबर ऑफ सेट ऑफ क्रोमोसोम्स रिसिव्ड बाय द ऑर्गॅनिझम. म्हणजे त्या ऑर्गॅनिझममध्ये किंवा त्या ऑर्गॅनिझमने किती क्रोमोसोमचे सेट रिसीव्ह केलेले आहेत त्याच्यावरून त्या हनीबीचा सेक्स ठरवला जातो. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय पहा, हनीबीमध्ये जी फिमेल असते ती कशी असते, डिप्लॉइड असते. हनीबीजमध्ये जी फिमेल बीज आहेत त्या कशा असतात, डिप्लॉइड असतात. आणि आपल्याला माहिती आहे डिप्लॉइड आपण कसं दाखवतो, 2n ने दाखवतो. मग हनीबीमध्ये काय असतात पहा, 32 क्रोमोसोम्स असतात. 32 क्रोमोसोम्स असतात. दे विल प्रोड्युसेस हॅप्लॉइड एग्स बाय द प्रोसेस ऑफ मिओसिस. काय होतं, फिमेल कशी आहे, डिप्लॉइड आहेत आणि तिच्यामध्ये काय असतात, 32 क्रोमोसोम्स आहेत. त्या 32 क्रोमोसोम त्याच्यामध्ये काय होणार आहे, मिओसिस होतं आणि मिओसिस झाल्यानंतर हॅप्लॉइड एग्स तयार होतात. हॅप्लॉइड म्हणलं की कसं लिहितो आपण, n. आणि हे 2n किती आहेत, 32 आहेत. n म्हणजे काय येणार आहेत मग आता, 16. मेल इज हॅप्लॉइड इन नेचर. मेल हॅप्लॉइड नेचरचा असतो. हॅप्लॉइड म्हटलं की आपण काय दाखवतो, n ने दाखवतो. ठीक आहे. हॅप्लॉइड इट कंटेन 16 क्रोमोसोम. मेलमध्ये 16 क्रोमोसोम्स असतात. अँड दे विल प्रोड्युसेस हॅप्लॉइड स्पर्म बाय द प्रोसेस ऑफ मायटॉसिस. लक्षात येते, फिमेलमध्ये मिओसिस होतं त्याच्यामुळं हॅप्लॉइड एग्स तयार होतात की ज्याच्यामध्ये क्रोमोसोम्स किती येणार आहेत, 16 येणार आहेत. मेलमध्ये काय होतं, मायटॉसिस होतं. हे लक्षात ठेवायचं, मेलमध्ये मायटॉसिस होतं आणि हॅप्लॉइड स्पर्म्स तयार होतात. आणि त्या हॅप्लॉइड स्पर्ममध्ये किती क्रोमोसोम येतात, 16. ठीक आहे. इफ, आता इथं काय लिहिलंय पहा, इफ एग फर्टिलाइज्ड बाय स्पर्म्स डिप्लॉइड झायगोट इज प्रोड्युस्ड. तर डिप्लॉइड झायगोट, डिप्लॉइड कोण असते, डिप्लॉइड कोण आहे इथं, फिमेल आहे. म्हणून इथं लिहिलंय पहा, फिमेल 2n दॅट इज डिप्लॉइड विच कंटेन द 32 क्रोमोसोम्स. आणि फिमेल मग त्या कुठल्या असतात बीज, एकतर क्वीन असतील किंवा काही वर्कर बीज असतील. जर एक फर्टिलाइज झालं बाय स्पर्म्स म्हणजे स्पर्मकडून जर एक फर्टिलाइज झालं तर त्याच्यापासून काय तयार होतं, डिप्लॉइड झायगोट तयार होतं आणि काय होणार आहे, फिमेल बीज तयार होतात. म्हणजे त्या कोण असतात, एकतर क्वीन्स असतील किंवा वर्कर असतील. इफ एग अनफर्टिलाइज्ड, जर एक फर्टिलायझर झालं नाही तर त्याच्यापासून काय तयार होतं, इट डेव्हलप्स हॅप्लॉइड मेल्स विल कंटेन द 16 क्रोमोसोम्स. म्हणजेच हॅप्लॉइड विल कंटेन द 16 क्रोमोसोम्स बाय द पार्थेनोजेनेसिस अँड दे प्रोड्युसेस ड्रोन्स. लक्षात येते, जर एग्स फर्टिलाइज झाले नाहीत म्हणजे अनफर्टिलाइज्ड तर त्याच्यापासून हॅप्लॉइड मेल्स तयार होतात की ज्याच्यामध्ये किती क्रोमोसोम्स असतात, 16 क्रोमोसोम्स असतात आणि त्यांना काय म्हणतात, ड्रोन्स असं म्हणतात. बाय द प्रोसेस ऑफ पार्थेनोजेनेसिस. बाय द प्रोसेस ऑफ पार्थेनोजेनेसिस. आता पार्थेनोजेनेसिसचे डेफिनेशन आपण पाहणारच आहे. आता त्याच्यामध्ये हा चार्ट दिलेला आहे पहा, ज्यात आपण हे 2 वाक्य पाहिले तीच आहेत, फक्त चार्टमध्ये मांडले हे पहा. तर पॅरेंट दिसतोय तुम्हाला. पॅरेंटमध्ये काय, फिमेल, त्याच्यानंतर मेल. फिमेल कशी आहे, डिप्लॉइड आहे. विच, आता डिप्लॉइड म्हटलं की 2n विच कंटेन 32 क्रोमोसोम्स. मेल हॅप्लॉइड आहे की ज्याच्यामध्ये
n इज इक्वल टू 16 क्रोमोसोम आहे. ठीक आहे, आत्ताच आपण पाहिलं. फिमेलमध्ये काय होतं, मिओसिस होतं. इथं पहा आपण पाहिले फिमेल डिप्लॉइड, तिथं काय होतं मिओसिस. मिओसिस झालं की डिप्लॉइड सेल काय होतात, तिथं हॅप्लॉइड होणार आहेत. म्हणजेच ही फिमेल काय करेल, गॅमेट्स तयार करेल, एग्स. दॅट इज n इज इक्वल टू 16. म्हणजे बरोबर निम्मे क्रोमोसोम्स इथं आपल्याला गॅमेट्समध्ये आलेले पाहायला मिळत आहेत. म्हणजे गॅमेट्स एग्स बाय द प्रोसेस ऑफ मिओसिस, n इज इक्वल टू 16. तसंच मेल आहे. मेल कसा आहे, हॅप्लॉइड आहे. त्याच्यामध्ये काय होतं, मायटॉसिस. इथं मेल इथं लिहिले पहा, हॅप्लॉइड स्पर्म तयार करतो बाय द प्रोसेस ऑफ, हॅप्लॉइड स्पर्म्स बाय द प्रोसेस ऑफ काय होणार आहे इथं मायटॉसिस. इथं काय होणार आहे, मायटॉसिसच्या द्वारे काय करतो हा मेल हॅप्लॉइड स्पर्म्स तयार करणार आहे. तर इथं n16 लिहिलं, इथं पण n16 लिहिले. मायटॉसिस म्हणजे आपल्याला माहिती आहे इक्वेशनल डिव्हिजन म्हणतो आपण. म्हणजेच पॅरेंट आणि डॉटरचा, पॅरेंट आणि जे ऑफस्प्रिंग्स तयार होतात त्यांच्यामध्ये क्रोमोसोम नंबर सारखाच असतो मायटॉसिसमध्ये. ठीक आहे, तर n इज इक्वल टू 16 हॅप्लॉइड इथं स्पर्म्स तयार झालेले आहेत. आता इथं काय दिलंय पहा, इफ एग फर्टिलायझड बाय स्पर्म, इथं लिहिलंय पहा, इफ एग फर्टिलायझड बाय स्पर्म इट विल प्रोड्युसेस डिप्लॉइड झायगोट. डिप्लॉइड झायगोट विल कंटेन द 32 क्रोमोसोम्स. इट इज नथिंग बट फिमेल. एक फर्टिलाइज झालं स्पर्म कडून तर त्याच्यापासून काय होतं, डिप्लॉइड फिमेल तयार होते की जिच्यामध्ये क्रोमोसोम किती येतात, 32. त्याच्यानंतर जर एग फर्टिलाइज झालं नाही, इफ एग अनफर्टिलाइज्ड, इथं लिहिले पहा, विदाउट फर्टिलायझेशन म्हणजे एग फर्टिलाइजच झालं नाही स्पर्म कडून, तर काय होतं, दे डेव्हलप हॅप्लॉइड मेल्स. काय तयार होतात, हॅप्लॉइड मेल्स तयार होतात बाय द प्रोसेस ऑफ पार्थेनोजेनेसिस, दॅट इज ड्रोन्स. पार्थेनोजेनेसिस म्हणजे काय पहा, पार्थेनोजेनेसिस it is nothing but, or it is the formation of reproduction. It is the formation of reproduction in which it is the formation of, or it is the form of reproduction in which an egg can be developed into an embryo without being fertilized by the sperm. सोपी डेफिनेशन पार्थेनोजेनेसिस म्हणजे काय, इट इज द फॉर्म ऑफ रिप्रोडक्शन इन विच एग कॅन बी डेव्हलप इन टू एम्ब्रिओ. एगचं डायरेक्ट एम्ब्रिओमध्ये डेव्हलपमेंट होतं विदाउट फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन शिवाय जे ऑफस्प्रिंग्स तयार होणार आहेत त्याला काय म्हणायचं, पार्थेनोजेनेसिस. Such a type of parthenogenesis generally occurred in aphids, ants, bees, honeybees. म्हणजेच हे जे पार्थेनोजेनेसिस या प्रकारचं जे रिप्रोडक्शन आहे ते अफिड्स, अँट्स किंवा हनीबीजमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच एक फर्टिलाइज न होता काय होतात, ऑफस्प्रिंग्स तयार होतात, त्याला काय म्हणायचं, पार्थेनोजेनेसिस. These are the 3 types of sex determination, that is in human being, in honeybees and in birds. आता तुमच्या पुस्तकात याच्यावरती प्रश्न दिलेला आहे, व्हॉट इज पार्थेनोजेनेसिस. एक्सप्लेन द हॅप्लॉइड डिप्लॉइड मेथड ऑफ सेक्स डिटर्मिनेशन इन हनी बीज. तुमच्या पुस्तकात प्रश्न आहे, व्हॉट इज पार्थेनोजेनेसिस, एक्सप्लेन द हॅप्लॉइड डिप्लॉइड टाइप ऑफ सेक्स डिटर्मिनेशन इन हनी बीज. तर आपण पाहिलं हनी बीजमध्ये सेक्स डिटर्मिनेशन कसं केलं जातं ते आपण इथं पाहिलेलं आहेत. अशा पद्धतीने आपण 3 प्रकारचे सेक्स डिटर्मिनेशन पाहिलेले आहेत. राहिलेला जो भाग आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. थँक्यू.